दरम्यान राजकीयदृष्ट्या संकटात सापडलेले धनंजय मुंडे भगवानगडाच्या आश्रयाला पोहोचले। काल रात्री पहिल्यांदाच ते अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवानगडावर मुक्कामी होते। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेला भगवानगड पुन्हा चर्चेत आला। धनंजय मुंडेंचा भगवानगडावर मुक्काम। राजकीय संकटात गडाच्या आश्रयाला। धनंजय मुंडेंकडून अस्मितेचं राजकारण। भगवानगडावरील मुक्कामाने चर्चांना उधाण। राजकीय दृष्ट्या संकटात सापडलेले धनंजय मुंडे भगवानगडाच्या आश्रयाला आलेत। गुरुवारी रात्री ते पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवानगडावर मुक्कामी आहेत। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेला भगवानगड पुन्हा एकदा चर्चेत आलाय। भगवान बाबांच्या संकल्पनेतून भगवानगडाची निर्मिती झाली। भगवानगडाची पायाभरणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांकडून करण्यात आली। भगवानगडावरून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार झाला। भगवानगड लाखो वारकऱ्यांचं भक्तिस्थान बनलं। या गडाचा जवळपास 25 मतदारसंघात राजकीय प्रभाव आहे। भगवानगड लाखो लोकांच्या अस्मितेचं प्रतीक आहे। 18 पगड जातींना आणि वारकरी संप्रदायाला जोडून गेली 7 दशकं भगवानगड उभा आहे। भगवानगडाची ही शक्ती ओळखून भगवानगडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली। त्याला लाखो वारकऱ्यांनी गर्दी जमवली आणि त्यातून भगवानगड राजकीय शक्ती म्हणून उदयाला आला। पण गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर आधी धनंजय मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे गडापासून दुरावल्या। महंत नामदेव शास्त्री यांनी गडावरील राजकीय कार्यक्रमांना बंदी घातली। मोठा वाद झाला। अखेर पंकजा मुंडेंनी भगवान भक्तिगडाची निर्मिती केली आणि तिथून दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवली। पण भगवानगडासोबत धनंजय मुंडे यांचं नातं कायम राहिलं। आता संकटाच्या काळात तेच धनंजय मुंडे भगवानगडाच्या आश्रयाला आलेत आणि त्यातूनच काही प्रश्न निर्माण झालेत। धनंजय मुंडे राजकीय संकटामुळे गडाच्या आश्रयाला आलेत का? संकट काळात मुंडेंना गडाचा आधार मिळेल का? धनंजय मुंडे हे अस्मितेचा आधार घेतायत का? आणि राजकारण टिकवण्याची राजकीय अपरिहार्यता बनली आहे का? संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधकांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांचा राजीनामा मागितलाय। त्यासाठी दबाव वाढवला जातोय। मंत्रिपद गमावण्याची टांगती तलवार असताना धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी जाणं याला नक्कीच राजकीय संदर्भ आहेत। भक्तीच्या आश्रयाला गेलेल्या धनंजय मुंडेंची राजकीय शक्ती मिळवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।